आज तर नवरबाचे चांगलेच बोलणे खाल्ले, कारण की आज कामच तसं केलं मी. पण ते जरा लवकर घरी आले होते, म्हटलं चला मस्त कडक कडक चहा बनवू. तसं तर काही आमचा चहा होत नाही, पण ते आले होते तर म्हटलं चला ठेवू. एकीकडे चहा होत होता तोपर्यंत इकडे मी स्वयंपाकाची बी तयारी करून घेतली. आणि मला जायचं बाहेर, म्हटलं स्वयंपाक आधी करून घेऊ. त्यानंतर चहा वगैरे ओतून घेतला आणि चहामध्ये टाकली होती मलाई. आमच्या घरात ना सर्वांनाच मलाई टाकून चहा प्यायला आवडतो. मला थोडंसं काम होतं बाहेर, मी तिकडून जाऊन आले. त्यानंतर लगेच मी इथं राजमा बनवायला घेतला. हे बघा, अगोदर शिजायला ठेवला म्हणून तिथून आली की लगेच मी फोडणी देऊन घेतली. माझा एकदम म्हणजे पटकन असा राजमा इकडे रेडी झाला होता. आणि राजमा जर म्हटलं की त्याच्यासोबत राईसच असतो, असा बी आमच्या घरात संध्याकाळी राईसच बनतो. म्हणून इकडे मी साईडला लगेच राईस लावून दिला आणि म्हटलं चला आता नवरबाच्या आवडीची गोष्ट बनवायला घेतली आणि त्याच्यात बी मी गोंधळ करून टाकला. तसं तर मुरांबा बनवणं ना एकदम इझी काम आहे, पण हे आंब्यावरची साल काढणं आणि आंबा खिसणं म्हणजे खरंच लई कठीण. त्यात ना ही कैरी एकदम मोठी होती, ते तर काढल्या बी जात नव्हतं, खिसल्या जात नव्हतं. एक कैरी मी खिसली आणि एक त्यांच्याकडून खिसून घेतली होती. त्यानंतर इथं मी साईडला कढई ठेवली. कढईमध्ये डायरेक्ट तो पूर्ण खिस होता सगळा टाकून दिला. त्याच्यातलं पाणी तोपर्यंत सुकतं ना तोपर्यंत त्याला चांगलं फिरून घेतलं. घरात माझा स्वयंपाक चालू असतो आणि माझा समर्थ बाहेर असतो, त्याच्यामुळे त्यांनी जर आवाज दिला की मला त्याला बघायला जावं लागतं, कारण की काही नाही ते काही कांड करूनच ठेवतो तो बाहेर, कोणाचे नाही तर कोणाचे नाव घेत असतो. तर त्यानंतर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर याच्यामध्ये मी टाकलं होतं साखर आणि 2-3 लवंगा आणि थोडीशी हळद टाकली. मस्त छान असं परतून घेतलं आणि ते शिजायच्या नंतर ना त्याचा मस्त पाक रेडी होत होता. आता याला इथं फिरवायला भरपूर टाईम जाईल, म्हणून म्हटलं चला पटकन मी जेवण करून घेते. आणि ना माझा भात आज जरा बुडायला लागला होता, मग मी तोच घेतला. तसा बी राजमा जर असला त्याच्यासोबत आपल्याला भात चांगलाच लागतो. पोटभर जेवण केलं. त्यानंतर माझा गुळ आंबा मस्त रेडी झाला, मुरंबा. तर यांना दाखवला तर हे बोलले की मी तुला याच्यात गुळ टाकायला लावला होता, तू साखर कस कायच टाकली. पण म्हटलं आता झाला आहे तर राहू द्या, नेक्स्ट टाइम तुम्हाला दुसरा बनवून देईन. तसं बी माझा साखर आंबा ना खायला एकदम टेस्टी झाला होता. आता त्यांचं म्हणणं होतं त्याच्यात गुळ नाही टाकला म्हणून तो चवदार लागत नव्हता, पण खायला छान होता. आणि त्यानंतर लगेच मी डाळ तांदूळ जे मी सकाळी भिजू घातलं होतं ते दळून ठेवलं डोसे बनवण्यासाठी. डोसे म्हणा, आप्पे म्हणा, इडली म्हणा, काही बी होऊन जाईल, पण बॅटर एकदम मस्त मी रेडी करून ठेवलं होतं. त्यानंतर किचन वाटा आवरून घेतला. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.